नुसते चुरमुरे वापरून असा मऊ, चविष्ट आणि झटपट नाश्ता तुम्ही कधी खाल्ला आहे का? कर्नाटकातली ही प्रसिद्ध सुशिला रेसिपी फक्त 10 मिनिटात तयार होते. हे चुरमुरे मी सुपामध्ये घोळून घेत आहे. हे एक पद्धत आणि दुसरा म्हणजे चाळणीतूनही चाळून घेत आहे. हे होतात चुरमुरे साफ करण्याची पद्धत. चुरमुऱ्याचे प्रकार बरेचसे राहतात. हे चुरमुरे असे आहेत. चुरमुरे पातळ किंवा जाड अशा प्रकारचे राहतात. हे माझे पातळ असलेले आहेत. या चुरमुऱ्याच्या टोपलीमध्ये 4-5 ग्लास पाणी घालत आहे. सर्व चुरमुरे पाण्यात डीप झाले पाहिजे. या चुरमुऱ्याला मी 4-5 मिनिट भिजत घाले. जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, नाहीतर ते अगदी मऊ होतील. जर तुमचे चुरमुरे जाडसर असेल तर त्याला थोडासा वेळ जास्त लागेल. धुतल्यानंतर हलक्या हाताने पाणी पिळून काढा. चुरमुरे तुटणार नाही याची काळजी घ्या. ही रेसिपी खूप सोपी आहे, कमी वेळेत तयार होणारी आणि खास खूप मऊ आणि चविष्ट लागते. जर तुमच्या घरी चुरमुरे असतील तर ही नाश्ता नक्कीच करून बघा. आता सुरुवात करूया फोडणीची तयारी. मी इथे तेल घेत आहे. तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता. मला तुपापेक्षा तेलच आवडेल. तेल गरम झाल्यावर मोहरी घाला. यात मी जिरे वापरलेली नाही. मोहरी तडतडल्या की लगेचच शेंगदाणे घालेन. शेंगदाणे तळायला वेळ लागतो म्हणून सर्वात आधी शेंगदाणे घातली. मग कांदे, बारीक चिरलेले कांदे घातले. कांदे थोडेसे गरम झाले की इथे घालणार आहे हिरवी मिरची बारीक कटिंग केलेली. मग थोडीशी कढीपत्त्याचे पानं. फ्रेंड्स, याला जास्त वेळ सोनेरी रंगापर्यंत परतायची गरज नाही, पण कच्चे कांदे ठेवणं हेही बरोबर नाही. व्हिडिओत बघा की कितीपर्यंत झालेला आहे. आता घालणार आहे हळद आणि चवीनुसार मीठ. हे व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि हळदीतला कच्चा पण गेला पाहिजे म्हणून 1 मिनिट इतका परतून घेईल. आधी भिजत घातलेले चुरमुरे याच्यामध्ये मिक्स करेल. सर्व चुरमुरे थोडे थोडे करत आतमध्ये घाले. फ्रेंड्स, एकदा खाल्ला तर बार बार बनवेल अशी इतकी छान रेसिपी आहे हे सुशिलाची. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेईल. मिक्स करते वेळेस किती छान हळूहळू पिवळसर दिसायला लागेल. कोणाला जास्त तिखट हवी असेल तर तिखट मिरची म्हणजेच हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. याच्यात हवी असेल तर लाल मिरची पावडरही घालू शकता, पण हिरवी मिरची स्किप करावे लागेल. इथे लिंबूचा रस घालत आहे. लिंबाच्या रसाने चव वाढवते. व्यवस्थित मिक्स करून फुटाणे डाळीचा पावडर घालत आहे. फ्रेंड्स, लिंबू आणि फुटाणे डाळीचा पावडर शक्यतो स्किप करूच ना. हे सर्व घालून व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घेईल. फ्रेंड्स, हे कर्नाटकातील गुलबर्गाच्या साईडचे सर्व गावांमध्ये हे खूप आणि महाराष्ट्रात सोलापूरचे शेजारचे सर्व गावांमध्ये हे खूप प्रसिद्ध आहे सुशिला. आता मी बारीक चिरलेला कोथिंबीर वर घालून व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिट इतके वाफ घेऊ द्या. या सुशिलाबरोबर खाण्यासाठी फरसाण किंवा दही, कोणाला लोणचं आणि पापडाबरोबरही आवडतं. सुशिलाची रेसिपी माहीत असेल किंवा कधी खाल्लेलं असेल तर कशासोबत खाल्लेला आहे किंवा कशासोबत आवडेल हे नक्कीच कमेंट करा. वाव, किती छान दिसलं फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.